समर स्वानंदीवर एवढा खुश झाला आणि तिला असं काही सरप्राईज दिलं की स्वानंदीच्या बाबांची खूप वर्षापूर्वीची इच्छा समरने केली एका झटक्यात पूर्ण. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, समर बेडरूममध्ये निघून जातो आणि मलिकाचं नाटक सुरू होतं. खरं तर स्वानंदी तिचं ऐकत असते, पण लक्ष मात्र सगळं समरकडे असतं. आता आपण बरोबर गंडवलं म्हणून मलिका हसायला लागते. स्वानंदी रूममध्ये जाते तर समर रडत असतो. आता स्वानंदी बघत राहते आणि म्हणते, राजवाडे ऐका ना. समोरून तो, नाही स्वानंदी मॅडम, मी खूप मोठी चूक केली. अहो मी आनंदवर विश्वास नाही ठेवला. तो मला किती सांगायचा प्रयत्न करत होता, पण नाही, मी काहीच ऐकून नाही घेतलं. आता समर खूप पश्चाताप करत असतो आणि अचानक जायला लागतो. आता स्वानंदी मागे पळत म्हणते, राजवाडे ऐका ना. पण समर सायकल घेतो आणि निघून जातो. स्वानंदी म्हणते, आजी ते सायकल घेऊन गेले. आजी म्हणते, नंदू जाऊ दे त्याला आज. अगं त्यांच्या सायकलीवरची नाही, त्यांच्या मैत्रीवरची धूळ झटकली आहे. आता आजी सायकल आणि दोघांची आठवणी सांगत असते. स्वानंदी कौतुकाने हसते, तिच्याही डोळ्यात पाणी येतं. आजी म्हणते, ती सायकल आहे की नाही, दोघांचा जीव की प्राण आहे. इकडे आनंद आणि निकी वाटच बघत असतात. समोर जातो आणि घंटी वाजून मोठ्याने आवाज देतो, आनंद. निकी आणि आनंद घाईघाई उठतात. आता समर पुन्हा मोठ्याने आवाज देतो, आनंद आनंद. आता निकी खिडकीचा पडदा बाजूला करते. मलिका म्हणते, आनंद निर्दोष आहे, हे समरला कळलंय. त्यामुळे आधी समर काय करतो ते बघू आणि मग आपण ठरवू. इकडे समर रडत म्हणतो, आनंद मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली, पण तीच चूक सुधारायला मी इथे तुझ्याकडे आलो रे. आता त्याला असं बघून आनंद आणि निकी पण रडायला लागतात. समोरून तो, आनंद प्लीज मला असं सोडून जाऊ नको रे. आपली मैत्री माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता सगळं व्यवस्थित होतं. स्वानंदीच्या बाबांचा बड्डे असतो आणि त्यासाठी स्वानंदी माहेरी गेलेली असते. तेवढ्या समरचा फोन येतो. स्वानंदी म्हणते, हा राजवाडे, फोन का केला होता? समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी तुम्हाला ॲड्रेस टाकतो, बाबांना घ्या आणि तिथे पोचा. बाबा म्हणतात, नंदू काय झालं? नंदू सांगते, राजवाड्यांचा फोन होता आणि बाबा ते खूप घाबरल्यासारखे वाटत होते आणि मला म्हणाले बाबांना घे आणि तिथे ये. बाबा म्हणतात, हो का, चल चल मी पण येतो. समरने टाकलेल्या ॲड्रेसवर रिक्षातून दोघंही पोचतात. तिथे गाण्यांची मैफिल असते. तेवढेच समोर येतो आणि म्हणतो, काय बाबा कसं वाटलं सरप्राईज? बाबा हसून म्हणतात, हे उत्तम सरप्राईज आहे, थँक्यू समर साहेब. आणि स्वानंदी हरकून जाते आणि कौतुकाने समरकडे बघत राहते. आता तिथे जी गाणी चालू असतात, बाबा म्हणतात, ह्या गाण्याचा गायक माझ्या खूप आवडता आहे. त्यांची कधी भेट झाली ना मला खूप आवडेल. आता तेवढ्यात खरंच तो गायक येतो. आता तर स्वानंदी शॉकूनच बघत असते आणि बाबांना खूप आनंद होतो. समोर म्हणतो, बाबा वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता गाण्याची मैफिल होते आणि समोर म्हणतो, ही माझी बायको स्वानंदी राजवाडे. ते गायक स्वानंदीला म्हणतात, वहिनी तुम्हाला समरसारखा शोधूनही नवरा कुठे मिळणार नाही. आता स्वानंदी समरकडं प्रेमाने बघत असते आणि तेवढ्याच प्रेमाने समरही बघत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.